माझं नाव यदुवीर स्वप्नील पिंपळकर आहे. मी 3ऱ्या वर्गामध्ये शिकतो. माझं शाळेचं नाव तेजस्विनी विद्या मंदिर आहे. मी यास ज्ञानेश्वरीचे 10 श्लोक म्हणणार आहोत, 10 ओळी म्हणणार आहोत. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेश सकलमतिक प्रकाश मणे निवृत्तीदास अवधारिजो आता विनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मज हृदयी सद्गुरु घेणे तारी लोहा संसार पुरु म्हणून विशेष यत्यादरू विवेकावरी या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती उपजे ते नाशे नाशले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा जैसे मार्गे चालता अपाओ न पवे सर्वथा काधी पादारे वर्तता नाडईजे तया परिपार्थ स्वधर्मे राहतता सकळ काम पूर्णता सहजे होय सुखी संतोषान यावे दुःखी विषादान भजावे आणि लाभाला बंधरावे म्हणा माझे आपणे उचिता स्वधर्मे राहतता जे पावे ते निवांता साहोनी जावे. हरिओम. खूप छान आहे तू वीर, खूप छान केलंस. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायचं कौतुकाची गोष्ट म्हणजे त्याच्या 50 ओव्या पाठ आहेत आणि त्यांनी त्याचं खूप छान पाठांतर आहे. तर छान केलं सादर यदुवीर. आणि मला हेच छान वाटतं की तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक वाटतं लहान मुलांचं, की तुम्ही सगळे येता आवडीनं सगळं सादरीकरण करता. खरंच छान वाटतं. मला मला माझी आठवण येते की मी लहानपणी तुमच्यासारखीच अशीच यायचे, आजी बरोबर स्वामीजींच्या प्रवचनांसाठी यायचे आणि मग तिथे छान छान प्रसाद मिळायचा म्हणून खरं अट्रॅक्शन असायचं यायचं. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला सुद्धा स्वामीजी काही मोठं चॉकलेट असलं तरी लहान मुलांच्या हातात द्यायचं. तर हे सगळं खूप छान वाटायचं तेव्हा. आणि तेव्हा असं वाटायचं की हे काय म्हणजे हे सगळे मोठे मोठे शब्द ऐकून किंवा ह्या सगळ्या ओव्या श्लोक खरं तेव्हा अवघड वाटतं आपल्याला. स्वामीजी जेव्हा छान गोष्टी सांगायचे तेव्हा आम्ही आवडीनं ऐकायचो. पण काहीतरी उपासना ध्यान वगैरे हे म्हणलं की असं वाटायचं अरे आपल्याला काय गरज आहे. म्हणजे आपल्याला तर छानच वाटतं ना, आपण खुशच असतो. छान मार्क मिळाले तरी खुश होतो, नवीन कपडे मिळाले खुश होतो, किंवा एखाद्या ठिकाणी ट्रिपला गेलो आपण छान वाटतो. पण हे सगळं खूप म्हणजे हे सगळ्या जशा समुद्राच्या लाटा असतात, जसं खालीवर सगळं होत असतं तसं आपल्या जीवनात पण होत असतं. त्यामुळे हे जेव्हा आपण फाउंडेशन आपलं छान होतंय, आपण सगळेजण इथे येतोय, उपासना करतोय, छान आपला स्वाध्याय करतोय, तर ह्या सगळ्यामुळे आपलं फाउंडेशन पक्क होतं. आणि त्यामुळे आयुष्यात पुढे कितीही वादळं आली, किती काही झालं तरी आपलं सद्गुरू आहेत, आपला परिवार आहे स्वरूप योगचा. त्यामुळे आपल्याला कायमच आपण छान मार्गाला असतो आणि आपल्याला कायम चांगला मार्गाचं म्हणजे आपण कुठेही आपलं लक्ष विचलित होत नाही. तर त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक आणि छान सादर केलं वगैरे तू सुद्धा. असंच तू पण पाठांतर कर आणि ह्या सगळ्या ओव्यांचाही अर्थ हळूहळू आई बाबा किंवा आपल्या स्वाध्यायांमधनं समजून घ्यायचा प्रयत्न करशील. प्रज्ञाताई, यदुवीर मला वाटतं स्वाध्याय पण एक हो, सादर करणारे छोटा. बरोबर बरोबर, हां सॉरी. येस. हां. हरिओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वप्रथम गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्या आई वडिलांना, माझ्या गुरूंना वंदन करून आपल्या सर्वांना माझा नमस्कार. गुरुपौर्णिमा हा पवित्र सण महर्षी व्यास यांचा जन्मदिवस म्हणून याला व्यास पौर्णिमा असंही म्हणतात. आपल्या आयुष्यात गुरूंचे स्थान देवापेक्षाही मोठे मानले जातात. गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणे, म्हणजेच ते आपल्याला अज्ञानाच्या अंधाराकडून ज्ञानरूपी प्रकाशात
चा मार्ग दाखवतात आणि चुकीच्या मार्गावरून योग्य दिशेकडे नेत असतात. गुरु आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही, तर जीवन जगण्यासाठी कला, नैतिक मूल्ये आणि आत्मविश्वासाने जगणे शिकवतात. आजच सकाळी माझा अनुग्रह झाला आहे. आपले स्वामी गजानननाथ यांनी मला अनुग्रहित केले. माझ्या स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करून मी इथेच थांबतो. गुरु बिना ज्ञान न मिळे, गुरु बिना मार्ग न दिसे, गुरु कृपे जीवन सरे, गुरु चरण मस्तक ठेवसे. हरिओम. खूप छान. आणि तुझा म्हणजे हा तुझा अनुग्रह झालाय. आणि तुला खरं सांगायचं तर माझाही आषाढी एकादशीच्या दिवशीच अनुग्रह झाला होता. तर त्यामुळे मला खूप छान वाटलं की आज तुझंही ऐकून खूप छान स्वाध्याय केला. तुझं मनोगत ऐकून आम्हालाही छान वाटलं. थँक्यू. आता आपण पुढील स्वाध्यायाकडे वळूयात. तर आता ज्ञानिया आपल्या समोर सत्शिष्य कोणास म्हणावे या विषयावर स्वाध्याय सादर करेल. हरिओम.